नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, ती बातमी जर तुम्ही ऐकली तर आनंदाने नाचू लागता। तर मित्रांनो, ती बातमी काय आहे लगेच पाहूया। तर मित्रांनो, राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात या ठिकाणी आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सरकारकडून 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली होतीच, मात्र ह्या माफीत नेमके कोणते कर्ज समाविष्ट होणार याबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झालेला होता। तर मित्रांनो, मात्र सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ पीक कर्जच नव्हे तर मध्यम मुदतीच्या कर्जाचाही ह्या कर्जमाफीत समावेश असणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो बघा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे असं ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतीसाठी घेतलेले मध्यम मुदतीचे कर्ज ह्या दोन्ही प्रकारच्या कर्जांचा 2 लाख रुपयापर्यंतचा भाग माफ केला जाणार आहे। त्यानंतर केवळ पीक कर्जापुरतं मर्यादित नसून अधिक व्यापक स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, राज्यस्तरीय बँकेच्या समितीच्या अहवालानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राज्यातील सुमारे 24,73,566 शेतकरी थकबाकीत आहेत। ह्या शेतकऱ्यांकडे एकूण सुमारे 35,477 कोटी रुपयांची थकबाकी आहे। ह्यामध्ये पीक कर्जाबरोबरच मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही समावेश आहे। तर मित्रांनो, सहकारी विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँका त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केलेली आहे। ह्यात 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने स्पष्ट झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्ज नियमित असलं तरी मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज थकीत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे राज्यातील सोलापूर, पुणे, नाशिक, परभणी, धाराशिव, नांदेड, नागपूर, मुंबई, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, अहिल्यानगर ह्या जिल्ह्यामध्ये थकबाकीचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलेलं आहे। मित्रांनो, एकूण थकबाकी सुमारे 36,000 कोटी रुपयापर्यंत असल्याचा अंदाज आहे। शेतकऱ्यांकडील पीक कर्जाची परतफेड करण्याची अंतिम मुदत साधारणतः 30 जून पर्यंत असते। त्यामुळे जाहीर करण्यात आलेले की कर्जमाफी वेळेत मिळण्यासाठी संबंधित विभागाकडून प्रक्रिया सुरू आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफी निश्चित मिळेल। तर मित्रांनो, दरम्यान सहकार विभागाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती वित्त विभागाला सादर करण्यात आलेली आहे। त्यानंतर वित्त विभागाकडून पुढील कार्यवाही करीत कर्जमाफीसाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल। त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे। म्हणजे जूनच्या आधीच, म्हणजे ह्याच महिन्यात तुमची कर्जमाफी ह्या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही कुठलीही काळजी करू नका, कारण तुमची ह्याच महिन्यात 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी ह्या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही कुठलीही काळजी करू नका। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर जय हिंद, जय महाराष्ट्र।